श्रीराम. परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत. त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव कोखले. 20 सप्टेंबर 1967. देहरूपी संधीचा उपयोग. 84 लक्ष जीवयोनी आहेत. त्यांची वाटणी अशी: जलजानवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः कृमयो रुद्रलक्षाश्च 20 लक्षा गवादयाः स्थावरास्त्रिंश लक्षाश्च 4 लक्षाश्च मानवाः पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिषु जायते. सर्व योनीत नरयोनी श्रेष्ठ आहे. त्यातही ब्राह्मण जन्म जास्त श्रेष्ठ. जन्म हा नेहमी संधी प्रकाशात होत असतो. नरदेह ही संधीच जीवाला दिलेली आहे. या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि जन्ममरण खुंटवलं पाहिजे. नाहीतर अज्ञानरूपी रात्रीत प्रलय होणार आणि पुन्हा 84 लक्ष जन्म आहेतच. दिवस आणि रात्र असे दिवसाचे 2 भाग आहेत. रात्र म्हणजे अंधार अर्थात अज्ञान, तर दिवस म्हणजे प्रकाश अर्थात ज्ञान. या दिवसात 2 संधिकाल असतात. एका संधिकालानंतर रात्र येते आणि दुसऱ्या संधिकालानंतर दिवस येतो. रात्रीची सुरुवात म्हणजे प्रलय आणि दिवसाची सुरुवात म्हणजे उदयोन्मुख स्थिती. तेव्हा या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी गुरूंनी दिलेलं नाम दृढनिश्चयपूर्वक चालू ठेवलं तर हे ज्ञान म्हणजे प्रकाश प्राप्त होतो. किडामुंगीचा देह प्राप्त झाला तर हे शक्य नाही. म्हणून आलेल्या या संधीचा फायदा प्रत्येकाने करून घ्यावा. आज सायंकाळी आम्ही असाच नैसर्गिक संधिप्रकाश पाहिला. बाहेरचं आकाश हे महद आकाश तर अंतरात अंतराकाश आहे. बाहेर प्रत्यक्ष दिसणारा सूर्य तर अंतरात आत्मसूर्य आहे. त्या सूर्यापुढे काळे ढग होते. ढगावर ढग चढलेले स्पष्ट दिसत होते आणि त्यांचे प्रचंड आकार पर्वतप्राय दिसत होते. संपूर्ण अंधार नव्हता, कारण ढगांच्या मागे सूर्य होता. आत पाणी असलं म्हणजे ढग काळे दिसतात. अंतरातही असेच वासनांचे ढग आत्मसूर्यापुढे येतात. कर्म जर जळून गेलेलं असेल तर पांढरे ढग पुढे येतात, नाहीतर काळे ढग भोगाला आलेल्या वासनांचे येतात. इतर वासना नुसत्या येतात आणि जातात. जशा कित्येक लाटा समुद्रात येतात आणि तशाच जातात. केवळ तरंगरूप होऊन जातात. पण ज्या भोगाला आलेल्या असतात त्या मात्र खडकावर आपटून कर्मभोग संपून निवृत्त होतात. तसंच अंतरात आहे. देह हा काय जसा करावा तसा होतो. ज्ञानसागर, क्षारसागर अथवा विषसागरही होतो. काम म्हणजे इच्छा, तीही भगवद विभूतीच आहे. मन, काम या भगवत विभूतीच आहेत. अशा प्रकारे काळे ढग आम्हाला दिसले. त्या ढगांचे 2 मोठे पर्वत सूर्यापुढे आड होते. थोड्या वेळाने तो सूर्य जरी नुसता आहे तसाच होता, तरी त्याच्या नुसत्या अस्तित्वाने, साक्षीने त्या ढगांनी निरनिराळी दृश्य दिसू लागली. आपण जी जी कल्पना करू तसतसा तो आकार होऊ लागला. असे अनंत आकार होऊ लागले आणि कल्पनेने तसे तसे भासू लागले. ओसाड वाळवंट दिसायला लागलं. मानवी आकार, झाडं झुडपं सर्व काही दिसायला लागलं. गंधर्वनगरीही दिसायला लागली. ब्रह्मदेवाची ही कल्पनासृष्टीच आहे. ती त्याने कशी केली असेल याची कल्पना आली. ब्रह्मदेवाची मानससृष्टी म्हणजे मनात असलेल्या कल्पनांप्रमाणे सृष्टी निर्माण झाली, म्हणून कल्पनासृष्टीच ती. जसजशी सूर्याची उष्णता वाढू लागली तसतसे ढग दिसेनासे होऊ लागले, निघून चालले. तेव्हा सूर्य हलतोय असं वाटायला लागलं.
कारण त्या ढगाच्या पाण्यातून किरण परावर्तित होत होते. अशा प्रकारे प्रकाश हलताना दिसू लागला की ज्ञानप्राप्तीचा समय आला असं समजावं. कर्मभोगरूपी ढग गेले की सर्व दृश्य नाहीसं होतं आणि जे दिसलं ते खरे नव्हे याचं प्रत्यक्ष प्रत्यंतर येतं. आम्हाला असंच दृश्य आज पाहायला मिळालं. वासना या अशाच ढगाप्रमाणे दूर निघून गेल्या तरी पुन्हा केव्हा ना केव्हा त्यांचा प्रादुर्भाव होणारच, म्हणून नाम सतत घेऊन जर तप वाढवलं तर ज्ञानसूर्याच्या प्रकाशाने सर्व कर्म धुवून जाऊन ज्ञानस्थिती प्राप्त होते. म्हणजे त्या आत्मसूर्याचं प्रेममय दर्शन होतं. प्रेमाला काळा गोरा असा फरकच नाही. प्रेम हे त्या आत्मस्वरूपावरच हवं, नाहीतर नाश हा ठरलेलाच आहे. राजा भर्तृहरीची कथा याबाबत मोठी गमतीदार आहे. नवनाथांपैकीच तो एक. भागवतात वर्णन केलेले पिप्पलादी 9 योगी हेच पुढे नवनाथ म्हणून आले. तर भर्तृहरीचा जन्म रानात झाला. त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजत असे. त्याने नीतिशतक, वैराग्य शतक आणि शृंगार शतक अशी उत्कृष्ट काव्यरचना केली आहे. त्याची अत्यंत आवडती राणी पिंगला म्हणून होती. अंतरात पाहिलं तर जीव हाच भर्तृहरी आणि त्याची राणी म्हणजेच बुद्धी. त्याची भाग्योदयाची जेव्हा वेळ आली त्यावेळी शिकारीला गेला असताना त्याला एका महान संताचं दर्शन घडलं. त्यांना नमस्कार करताच त्यांनी त्याचं सुकृत ओळखून जाणलं की याला आता जागा करणं जरुरी आहे. तेव्हा त्यांनी त्याला एक दिव्य अमृतफळ दिलं आणि सांगितलं की तुझी जी परमप्रेमास्पद व्यक्ती असेल तिला खायला दे, म्हणजे ती व्यक्ती अमर होईल. राजाने विचार करून परत येताच आपली परमप्रेमास्पद जी राणी तिला ते फळ नेऊन दिलं आणि त्याची हकीकत सांगितली. राणीने नंतर ते फळ तिची परमप्रेमास्पद वस्तू म्हणजे मोत्तद्दार अर्थात घोडे घासणारा तो त्याला दिलं. तिने विचार केला, मी जरी राजाची परमप्रेमास्पद वस्तू असले तरी माझी परमप्रेमास्पद वस्तू वेगळीच आहे. त्या घोडेघाशाने तसाच विचार करून ते फळ त्याची परमप्रेमास्पद व्यक्ती म्हणजे एका वेश्येची मुलगी तिला दिले. तिनेही तसाच विचार करून ते अमृतफळ आपल्या राज्याचा राजा अमर व्हावा म्हणून त्याला अर्पण केलं. कारण राजा जर अमर झाला तरच लोकांचं दुःख निवारण होईल ही तिची भावना. राजाला मोठं आश्चर्य वाटलं आणि त्याने विचारलं, हे उत्तम फळ कुठल्या बाजारपेठेतून आणलंस? तिनं सांगितलं, हे फळ बाजारातून नाही आणलं, मोत्तद्दाराने मला दिलं. शेवटी राणीला बोलावून आणलं. तिने स्पष्ट सांगताच राजाला राग आला नाही. त्याचे खाडकन डोळे उघडले आणि ती पत्नी गुरुस्थानी झाल्याचं ओळखून तो म्हणाला, माझ्या सकट सर्वांचा धिक्कार असो. धिक तामच तमच मदनमच इमामच मामच. तत्काळ त्याने राज्याचा त्याग केला आणि जाऊन त्या संताचे पाय धरले. अशा रीतीने गुरुकृपेचा वर्षाव झाला म्हणजे सर्व भोग गळून पडतात, म्हणजेच ढगातून पाण्याचा वर्षाव होऊन जातो. मुखी राम त्या काम बाधू शकेना असं समर्थांनी म्हटले ते उगीच नाही. समर्थांचे गुरु साक्षात राम, सूर्यकुलोत्पन्न. म्हणूनच त्या कुलाचा आद्य जो सूर्य त्याचं तेज साठवण्याची त्यांना आज्ञा झाली. सकाळी सूर्योदयापूर्वीपासून ते सूर्य डोक्यावर येईपर्यंत सूर्यावरची दृष्टी ते काढत नसत. मासे, मीन म्हणजे वासना अंगावरचं मांस खात असत. त्यामुळे त्यांच्या अंगावर कोडासारखे पांढरे ढग दिसत असत असं प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितलंय. अंतरात वासना आम्हाला अशाच त्रास देतात. षड्रिपू तर मांसाचे लचके तोडतात, तसेच हे. समर्थांनी अशा रीतीने 12 वर्ष सूर्य डोळ्यात साठवला. गुरूंची आज्ञा म्हणून समर्थांनी हे सहन केलं, तेव्हाच समर्थ म्हणवून घेतलं. पुढे गुरूंची परवानगी मिळताच राष्ट्र जागृतीसाठी ते बाहेर पडले. सर्व तऱ्हेचा अनुभव घेतला.
आणि मग बोध लिहिला, बोध केला. आम्हाला ते शक्य नाही. तसा सूर्य साठवता येणार नाही. म्हणून रामनामच घ्यायचं आणि या देहाच्या संधीचा फायदा करून घ्यायचा. समर्थांनी शक्तीचीच उपासना शिकवली. त्यासाठी सर्वत्र मारुतीची स्थापना केली. अशा प्रकारे नामाचं सतत अनुसंधान ठेवलं तर समाधान प्राप्त होतं. नाहीतर संसारी मनुष्य यातना, दुःख भोगतो. यातना म्हणजे धड यात ना त्यात, धड ना संसार ना परमार्थ अशी स्थिती असते. अंतरात सारखं सत असत वासनांचं द्वंद्व चालू असतं. सत असत वासनांचं द्वंद्व म्हणजेच देवदैत्यांचं द्वंद्व. त्याचंच वर्णन पुराणात आहे. पण त्यांचा गुरु शुक्राचार्य. त्यामुळे दैत्य परत परत जिवंत होत असत. शुक्र म्हणजे वीर्य. त्याची उपासना, सेवा म्हणजे उत्तम प्रकारचं खायचं म्हणजे वीर्य वाढतं. देवांना मोठी काळजी पडली म्हणून त्यांनी गुरुपुत्र जो कच त्याला विद्याहरण करायला पाठवलं. कच म्हणजे केस. रंग काळा असला तरी तेच रूपाला कारणीभूत असतात, त्याशिवाय शोभा नाही. म्हणून तो कच अतिशय सुंदर होता. त्याच्यावर शुक्रांची मुलगी देवयानी हिचं प्रेम बसलं. देवयानी म्हणजे देवयान पंथच तो. तो कुणाला मिळतो तर ज्याचा शुक्र चांगला असेल त्यालाच. दैत्यांचा शुक्र किंवा वीर्य गुरु, म्हणूनच त्यांना संजीवनी विद्या प्राप्त होती. इकडे देवांचा गुरु व्यापक तत्व आणि तोच गुरुपुत्र कच. मग तो देवयान पंथाला म्हणजे देवयानीला प्रिय होणारच. दैत्यांचा राजा वृषपर्वा, याला हे कसं सहन होणार? वृष म्हणजे पोळ, त्याला इतरांची काय पर्वा असणार, असा तो वृषपर्वा. त्यातून तो मद्य पिणारा. मद्य म्हणजे धुंदी. त्यांनी एकदा का काम खवळला की मग त्याला काहीही करता येत नाही. तो काय करील हे कुणी सांगावं. तिकडे भर्तृहरीचा जसा उदय काळ आला होता तसा इकडे दैत्यांचा अस्तकाळ आला होता. शरीरातही असंच दुर्वासनांचं प्रस्थ माजलेलं असतं. वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा, तिला देवयानीवर गुप्तहेर म्हणून नेमलं होतं. शीलाने हलक्या असणाऱ्या स्त्रियांची नेहमी अशा कामावर योजना असते. शर्मिष्ठा ही वर्म पाहणारी होती. वर्म काढून मर्मावर हल्ला केल्याशिवाय कर्म पुसलं जातच नाही. दैत्यांनी कचाची राख करून शुक्राचार्यांना दारूतून पाजली. देवयानीला कच कुठे दिसेना तेव्हा तिने वडिलांना विचारलं. त्यांनी ज्ञानचक्षुने पाहून सांगितलं की तो पोटात आहे. त्याला जिवंत करावं तर शुक्र मरणार. तेव्हा त्यांनी विचारलं, तुला कोण पाहिजे, शुक्र की कच? पण ती देवयान पंथाने जाणारी वासना ती म्हणाली, मला शुक्र म्हणजे तेजही हवं आणि कच म्हणजे सौंदर्यही हवं. मग त्यांनी तिला मंत्र दिला. कचानेही तो पोटात शिकून घेतला. त्यामुळे षटकर्णी विद्या झाली आणि नष्ट झाली. पुढे कचाने सहोदर म्हणून देवयानीशी लग्न करायला नकार दिला. तेव्हा तिने त्याला शाप दिला की तुझी विद्या सफल होणार नाही. तो म्हणाला, आम्हाला कुठे तिचा वापर आहे. दैत्यांकडून ती काढून घेण्यासाठीच तर माझी योजना होती. माझं कार्य झालं, मी चाललो. तात्पर्य, ज्याच्या मुखी रामनाम असेल त्याला दुर्वासना काही करू शकत नाहीत. भोगाला जे प्रागकर्म आलं असेल तिथे प्रथम मन जातं आणि त्यालाच आपण जीव समजतो. वास्तविक ते नुसतं साक्षीभूतच असतं. काम हा ज्या वेळेस बळी झाला, अहंकार वाढला, त्यावेळेस भगवंतांनी त्याला पाताळात लोटला. तेव्हा तो म्हणाला, मी ही तुझीच विभूती ना, मी पाताळात नाही जाणार. पाताळ म्हणजे कमरेखालचा भाग. त्याच्यावर रक्षण करण्यासाठी भगवंत वामनू झाला म्हणजे अत्यंत सूक्ष्म झाला. पाताळात अत्यंत सूक्ष्म प्रकाश होऊन राहिला. अंधारात जसा उदबत्तीचा प्रकाश असतो तसाच. वासना वगैरे सर्व न टिकणाऱ्या वस्तू हलक्याच असतात.
त्यावर टिकणाऱ्या वस्तूचा दाब पडल्याबरोबर त्या खाली पाताळात लोटल्या गेल्या. रामनाम ही अशीच जड आणि टिकणारी वस्तू आहे. त्याच जड वस्तूचा दाब वामनू होऊन बळीवर पडला आणि तो पाताळात गेला. हाच विचार करून नामाचं अखंड अनुसंधान ठेवलं तर भिण्याचं मुळीच कारण नाही. त्या नामाच्या खुंटाला बांधून ठेवलं तर मन चळवळ करीत नाही आणि दूर जात नाही. म्हणून तेच नाम घेऊन सर्वांनी या देहरूपी संधीचा फायदा करून घ्यावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.